माझं नाव रिंकू आणि मी उमनला राहते. मस्त माझ्या लेकाला दुपारी झोपायला घेतलं. अंगाई गीत गात होती. जेव्हा त्याने माझा आवाज ऐकला मला म्हणतं मम्मी राहू दे, त्यापेक्षा ना मी शांत गप्प झोपी जातो. मी समजून गेली की माझा कर्कश अशा आवाजाने तो खूप त्रासला गेला आहे. आणि मी नंतर उठली आणि तयार झाली. माझा मुलगा गेला खेळायला. म्हणतो तुझ्या गाण्याने मलाच एकदम पश्चाताप झाला आहे, त्यापेक्षा मी खेळायला जातो. मी म्हणले ठीक आहे, दोघात तिसरं आता सगळं विसरा. आम्ही नवरा बायको तयार झालो आणि मस्तपैकी बाहेर जायला निघालो. नवऱ्याने सांगितलं बायको मला परफ्यूम मार. मी पण मोठी शाणी, त्याला लेडीज परफ्यूम मारलं. मला म्हणतो तुला आता काय म्हणायचं बाई. मला म्हटलं तुला जो म्हणायचं आहे ते म्हण, पण तुला बोलून काही फायदा नाही, तुझ्या दिमागात सगळे दगडच भरलेले आहेत. म्हणले हां तेच दगड तुला मला रोज खायला देते. इथनं मी गलीतनं बाहेर पडलो. समोर टी व्ही चालू आहे, तर तुम्हाला ॲड द्यायची असेल तर तुम्ही ती देऊ शकता असं मी म्हणेन. तरी माझं ऐकू नका, कारण माझा नेहमी नवरा बोलतो तुला वेळ लागल्यासारखी तू वागते. इथे माझा मुलगा आला, पैसे घेतले आणि आम्ही पुढे आमचा रस्ता धरला. रस्त्याला गाड्या खूप होता. हा आमच्या इथला निजवा गेट आहे. इथं आलं की समजायचं आपण निजवायला पोचलो. म्हणजे काय बोलतं की इथली एक निशाणी आहे. इथं आलो तर खूप एकदम ट्रॅफिक जाम लागलेला, सिग्नल होता. इथं गाडीला भूक लागली म्हणून तिला पेट्रोल दिलं आणि तिच्यात पेट्रोल भरून आम्ही पुढं गेलो, कारण आमच्या गांजाला आग लागली. आणि म्हणून आम्ही चहाच्या इथं थांबणार होतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते. हे इथं तुम्हाला रोडला दिसते मलमाट. आपल्यासारखी एकदम गरीब सुरीब माणसं जाऊन इथं शॉपिंग करू शकता एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. आणि हे मी म्हटलं ना आम्हाला भुकाडा लागला, तर इथं आलो. नवऱ्यानं फक्त चहा घेतली आणि हे एकदम पाव घेतली. मी म्हटलं पाव खा, पोट फुगवा आणि मग बस सोडत बसा. तिथनं मग रस्ता धरला. रस्ता मोकळा होता, रस्त्याचं काम चालू होतं. म्हटलं आपण चालू का काय, तर चला